तर माझा व्लॉग असा असतो की मी जसं तुमच्याशी लाईव्ह बोलत आहे, म्हणजे आपण समोरासमोर गप्पा मारत आहोत असं माझा व्लॉगमध्ये व्हॉईस असतो. तर हा व्लॉग आहे. मी तुम्हाला तर माहितीच आहे, मी ते जम्मूजवळील उधमपूर सिटीत राहते आणि उधमपूरपासून इकडे पुढे पटनीटॉप म्हणून एक हिल स्टेशन होतं, तर तिकडे आम्ही गेलो होतो फिरण्यासाठी. पेट्रोल टाकलं, म्हटलं चला पेट्रोलचा व्हिडिओ काढण्यापेक्षा एक मस्त छान उंट दिसला त्याचा व्हिडिओ शूट केला आणि निघालो. छान असा रोड पण आहे इकडे. हायवे हा ना श्रीनगर कन्याकुमारी हायवे पूर्ण. मग त्या पुढे गेल्यावर फक्त आपल्या लोकेशनला आपण वळतो आणि हा हायवे सरळ पुढे तिकडे जातो. ही बघा अशी इथे लँडस्लाईड होते अचानक, म्हणून थोडासा पाऊस कमी असल्यावर तिथे जाणं प्रेफर करावं. ह्या साईडला फिरायला येण्यासाठी लँडस्लाईड होतात. बाकी थोडीशी भीती तर आहे जम्मू काश्मीर साईडला. आणि इथे आम्ही जवळ राहतो म्हणून आम्ही 2 व्हीलरवरती गेलो. मोस्ट ऑफ लोक 4 व्हीलरमध्ये येत होते, बट लोकेशनमध्ये आम्हाला आमची गाडी काढण्यासाठी खूप फायदा झाला 2 व्हीलरवर गेल्यानंतर. बट इथे थोडंसं लँडस्लायडिंगची भीती असते, म्हणून थोडीशी आधी माहिती घेऊन म्हणा किंवा 4 व्हीलरमध्ये जाणे प्रेफर करा. ह्या ज्या भिंती हे सर्व ठिकाणी नाही आहे, काही ठिकाणीच आहे. म्हणजे लँडस्लाईडची होण्याची भीती असल्यामुळे अशा या भिंती बांधलेल्या असतात. तर सर्वच ठिकाणी नाही आहे या. असा छान असा सुंदर असा रोड आहे, पूर्ण रोडने पूर्ण व्ह्यू आहे, म्हणजे अजिबात जाताना बोर होत नाही. आणि घरून जाताना भरपूर मस्तपैकी नाश्ता करून जायचा, जेवण केल्यासारखं, म्हणजे मस्त एन्जॉय करता येतो. गाडी चालवणारा पण बोर होत नाही आणि आपण पण. तर मला असं वाटलंच होतं की मला रस्त्याने थोडीशी भूक लागेल, कारण फीडिंग मदरला भूक लागतेच. मग मी फ्रूट पण सोबत घेतले, ते पेरू वगैरे खाल्ला आणि परत आमची जर्नी स्टार्ट झाली आहे. तुम्ही बघू शकता, बघा किती छान व्ह्यू आहे इकडचा. त्यानंतर लोकेशनच्या पोचलो आम्ही जवळजवळ आणि व्ह्यू स्टार्ट झाला होता. ज्या मेन व्ह्यूला आम्ही गेलो होतो तो, आणि थोडा पाऊस बंद होता. थोडंसं काही म्हणजे एवढं ओलं वातावरण नव्हतं, रस्ते वगैरे कोरडे होते. व्यवस्थित गेलो आम्ही तिथपर्यंत. फक्त येताना थोडासा पाऊस लागला. हे बघा, हे धुके वगैरे स्टार्ट झाले आणि मस्त छान व्ह्यू असा होता तिथे. त्यानंतर मॅडम बरोबर लोकेशनला पोहोचल्यावर झोपेतून उठल्या होत्या
आणि तिथे असं एक छोटंसं हे दुकान पण होतं जिथे आपण वुडनची नेमप्लेट वगैरे बनवू शकतो. त्यानंतर हा आम्हाला छोटासा ससा दादा भेटला आणि मग त्याच्यासोबत आम्ही थोडीशी मस्ती केली आणि मग स्टार्ट केले व्हिडिओ फोटोज काढण्यासाठी. पहिले थोडंसं निवांत बसलो तिथे गेल्यावर, लोकेशनचा थोडासा छान आस्वाद म्हणूया असा घेतला आणि मस्त आपण थोडक्यात बागडायला लागलो आम्ही. तिथे असं काश्मीरी कपडे घालून फोटोशूट करण्यासाठी होतं. ही मेहंदी पण होती छापण्यासाठी. असे छोटे छोटे तिथे असे जे लोक रोजचे पोट भरतात असं शॉप होते तिथे. त्यानंतर आम्ही सर्व फोटोज व्हिडिओज वगैरे काढलो, घोड्यावर वगैरे बसलो आणि त्यानंतर निघालो आणि येताना थोडेसे मोमोज वगैरे खाल्ले. तर अशी होती माझी छानशी छोटीशी ट्रिप. तुम्ही पण कधी इकडे आलात तर नक्की या, खूप छान असं स्पॉट आहे. थँक यू फॉर वॉचिंग. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.